नमस्कार. मी वैशाली. अगदी टम्म फुगणारी अशी ही आहे नाचणीची भाकरी आणि आजचा हा आहे माझा हेल्दी ब्रेकफास्ट. अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होणारा. नाचणीची भाकरी करताना आज जे पीठ हे नाचणीचं वापरलेलं आहे, हे पीठ आहे नाचणीला मोड आणून नंतर ते वाळवून दळून आणलेलं पीठ आहे. असं पीठ ऑनलाईनसुद्धा आता सहज उपलब्ध आहे. नंतर गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतलेला आहे. बर्नरवर अशी एक प्लेट ठेवली आहे आणि प्लेटवर कढई ठेवली आहे. गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालायचं आहे. लगेच याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे आणि पाण्याला उकळी आणायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं आहे. इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एकंदरीत आपल्याला किती कप पीठ लागतं तेही मी तुम्हाला नंतर सांगते. पीठ एकदम घालायचं नाही आहे, तर हे बघा असं चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं पीठ तुम्ही घाला आणि नंतर हे पीठ लगेच असं एकजीव करून घ्या. असं करताना पिठामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. आणि हे बघा अजून पिठाची गरज आहे म्हणून मी परत अजून थोडंसं पीठ परत याच्यामध्ये घातलेलं आहे. आता गॅसची ज्योत बंद केलेली आहे आणि नंतर हे पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पीठ व्यवस्थित एकजीव करून घेणं गरजेचं आहे आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्या. उकडीच्या मोदकांना जशी आपण उकड काढून घेतो तशीच इथे आपण नाचणीची उकड करून घेतली आहे. सध्या माझा उजवा हात दुखावला गेल्यामुळे मी भाकरी थापू शकत नाही आहे, तर ही भाकरी आज आपल्याला थापून दाखवणार आहेत आमच्या रंजना मावशी. ही भाकरीचं पीठ मळत असताना याला आपण आता पाण्याचा हात लावून घेतो आहे. लक्षात ठेवा, पाण्याचा नुसता हात लावतो आहे, पिठामध्ये परत पाणी घालायचं नाही आहे. आणि ह्या गोळ्यापासून आपल्याला 2 भाकऱ्या करायच्या आहेत. भाकरी थापायला हेच नाचणीचं पीठ आपण वापरणार आहोत. आपल्याला उकड जी आपण नाचणीची काढली आहे त्याला अर्धा कप पाण्याला अर्धा कप नाचणीचं पीठ वापरलेलं आहे. मावशी दाखवत आहेत तशा जर का तुम्हाला भाकऱ्या करता येत नसतील तर याच पिठाच्या तुम्ही पोळ्यासुद्धा करू शकता. अगदी मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार होते. आणि हे बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण या भाकऱ्या अशा थापून घ्यायच्या आहेत. एकीकडे गॅसवर आपण लोखंडी तवासुद्धा तापत ठेवलेला आहे. तवा तापत असताना गॅसची ज्योत एकदम सुरुवातीला बारीक ठेवलेली आहे. भाकरी थापताना सुरुवातीला आपण कडा थापून घेतलेली आहेत आणि नंतर मध्यात भाकरी थापून घ्यायची आहे. असं केल्यामुळे अगदी पातळ अशी आपल्याला भाकरी थापता येते. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर गॅसची ज्योत मध्यम करायची आहे. भाकरी तव्यावर ठेवल्यावर लगेच त्याच्यावर पाणी लावून घ्यायचं आहे आणि लगेच अर्ध्या मिनिटामध्येच भाकरीची वरची बाजू परत खाली करून घ्यायची आहे. मी मुद्दाम जवळून नेऊन दाखवते. ही खालची जी बाजू होती ती आपण खूप अशी भाजून घेतलेली नाही आहे आणि पहिली भाकरी होईपर्यंत दुसऱ्या भाकरीचं पीठसुद्धा असं छान मळून घेऊन ते थापून घ्यायची आहे. आणि दुसरी भाकरी थापून होईपर्यंतच ही बघा ही खालच्या बाजूने सुद्धा भाकरी छान भाजली गेलेली आहे. आता हा लोखंडी तवा बाजूला करायचा आहे आणि वरची जी कमी भाजलेली आपली भाकरीची बाजू होती ती आता गॅसवर इथे खालच्या बाजूला ठेवून दिलेली आहे आपण. असं केल्यामुळे भाकरी तर छान फुगतेच आणि दोन्हीही बाजूनी भाकरी छान भाजली जाते. बघा अगदी टम्म अशी फुगलेली आपली नाचणीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे. आणि याच पद्धतीने दुसरी भाकरीसुद्धा थापून घ्यायची आहे आणि ही भाकरीसुद्धा टम्म अशी छान फुगलेली आहे. भाकरी खाताना या भाकरीवर मी अगदी अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे. भाकरी गरम असल्यामुळे हे साजूक तूप अगदी सहजपणे या भाकरीवर असं छान पसरलं जातं. आणि नंतर भाकरीबरोबर मी घेते खाराची मिरची. ही मिरची कशी बनवायची त्याचा व्हिडिओ माझ्या आईसोबत आपण केलेला आहे आणि तो चॅनलवर अपलोड केलेला आहे. अगदी हे बघा मऊसूत पोळी जशी आपली एकदम मऊ होते ना तशीच ही नाचणीची भाकरी तयार होते.
घरात अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खाता येईल अशी ही नाचणीची भाकरी. अगदी सहजपणे आपल्याला या पोळीचे सुद्धा असे छान तुकडे करता येत आहेत, इतकी ही मऊसूत झालेली आहे. आज आपण मुद्दाम 2 भाकऱ्या बनवलेल्या होत्या. ही जी दुसरी शिल्लक राहिलेली भाकरी आहे, ही बघा, ही करून आता जवळजवळ 6 तास झालेले आहेत. अजूनही भाकरी अगदी मऊसूत आहे. या भाकरीला तूपसुद्धा लावलेलं नाही आहे. पोळीच्या ऐवजी कधीतरी ही भाकरीसुद्धा तुम्ही अगदी सहज डब्यामध्ये नेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.